सकाळी बारामती येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग करताना अपघात झाला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विमान मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते। बारामती विमानतळावर किंवा जवळील भागात लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला। काही रिपोर्ट्सनुसार विमान शेतात कोसळले किंवा क्रॅश लँडिंग केली। मात्र विमानातील 3 ते 4 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताचे कारण अद्याप अधिकृतपणे समजलेले नाही, परंतु तांत्रिक बिघाड किंवा लँडिंग वेळी संतुलन बिघडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनास्थळी मदत कार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे। या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। अधिकृत अधिकाऱ्यांकडून लवकरच अधिक माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे। आम्ही या घटनेवर नजर ठेवून आहोत आणि अपडेट्स देत राहू। दादा संपले। हो 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 काढले। आता ॲम्ब्युलन्समध्ये चालला। बहुतेक बारामतीलाच नेतच ना। दिग्विजय वाईट घडले सोड। बारामतीच्या विमानतळावर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येणारं विमान वैमानिकाला धावपट्टी नसल्यामुळे धावपट्टीच्या खाली पडलं आणि अतिशय दुर्घटना घडलेली गंभीर। बारामतीलाच नाही तर राज्याला हादरवणारी ही घटना आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an